गर्दी, ट्रॅफिक आणि आवाजाने भरलेल्या पुण्यात एक जागा अशी आहे जिथे अजूनही शांतता जिवंत आहे. आणि या जागेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक श्रद्धेनुसार या परिसरात प्रभू श्रीरामांनी वनवासाच्या काळात काही काळ वास्तव केल्याचं सांगितलं जातं. पुण्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण पहिल्यांदा पाहिल्यावर तुम्हालाही एक प्रश्न पडेल, हे खरंच पुण्याजवळ आहे का? मित्रांनो, आज आपण आलो आहोत लोणी काळभोर परिसरात, पुणे सोलापूर हायवेवर. इथेच आहे शांत, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक अनुभव देणारं रामदरा मंदिर. पुण्यापासून साधारण 25 ते 26 किलोमीटर अंतरावर हायवेवरून लोणी काळभोर फाटा घेतला की अर्ध्या तासात तुम्ही इथे पोहोचू शकता. इथे येण्यासाठी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे, पण तिची फ्रिक्वेन्सी कमी असल्यामुळे स्वतःची गाडी किंवा बाईक हा अधिक सोयीचा पर्याय ठरतो. समोर शांत पसरलेला तलाव, त्यात उमटणारं मंदिराचं प्रतिबिंब आणि आजूबाजूला उभी असलेली जुनी दाट झाडं आणि डोंगर रांगा, हे सगळं मिळून एक असं वातावरण तयार करतं जिथे तुम्हाला आपोआपच एक शांतता जाणवायला लागते. पण या ठिकाणाचं खरं वेगळेपण फक्त बाहेर नाही. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला की महादेवाची पिंड, प्रभू श्रीराम, माता सीता, भ्राता लक्ष्मण आणि दत्त महाराज एकाच ठिकाणी इतकं आध्यात्मिक एकत्रीकरण पाहायला मिळतं. आणि विशेष म्हणजे मंदिरात एक भव्य नंदी आहे जो मुख्य गाभाऱ्यापासून थोडा दूर आहे, पण त्याचं अस्तित्व इतकं शांत आणि सुंदर आहे की तिथे काही क्षण थांबावंसं वाटतं. खरं सांगायचं तर या मंदिरात फक्त दर्शन घ्यायचं नसतं, इथे बसावंसं वाटतं. काही वेळ शांत बसलं की दिवसभराचा ताण, कामाचा भार हळूहळू हलका होतो आणि मन आपोआप स्थिर व्हायला लागतं. स्थानिक श्रद्धेनुसार असं मानलं जातं की प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण वनवासाच्या काळात या परिसरात काही काळ वास्तव्यासाठी थांबले होते. म्हणूनच या ठिकाणाला रामदरा असं नाव पडलं, म्हणजे रामांची दरी. आजूबाजूच्या टेकड्यांमध्ये आणि परिसरात अशा काही खुणांच्या कथा सांगितल्या जातात ज्या रामायण काळाशी जोडल्या जातात. हे सगळं शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं नसलं तरी त्या कथा, ती श्रद्धा आणि इथलं वातावरण, या सगळ्यामुळे ही जागा खूपच वेगळी आणि गूढ वाटते. मंदिराच्या आजूबाजूला फिरताना अजून एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे इथली शांतता आणि नैसर्गिक संतुलन. तलावाच्या काठावर बसलं किंवा झाडांच्या सावलीत काही वेळ घालवला तर वेळ कसा जातो हे कळतही नाही. आणि कदाचित म्हणूनच अनेक लोक इथे येतात, फक्त दर्शनासाठी नाही तर स्वतः सोबत थोडा वेळ घालवण्यासाठी. या ठिकाणाची खास गोष्ट म्हणजे उन्हाळ्यातही इथे आल्यावर एक वेगळाच गारवा आणि शांतता जाणवते. तलावाचं पाणी, आजूबाजूची दाट झाडं आणि डोंगरांच्या कुशीत असलेला हा परिसर, हे सगळं मिळून इथलं वातावरण इतकं संतुलित आणि प्रसन्न बनवतं की काही तास इथे बसलात तर शहरातला थकवा नकळत कमी होतो. सकाळी किंवा संध्याकाळी इथे बसून पक्ष्यांचे आवाज ऐकणं हा स्वतःतच एक वेगळा अनुभव आहे. इथे तुम्ही फक्त मंदिर पाहत नाही तर स्वतःसोबत वेळ घालवता. आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हे ठिकाण अजूनही फारसं कमर्शियल झालेलं नाही. ना मोठी दुकाने, ना गोंगाट, ना क्राऊडचा ओव्हरलोड. फक्त शांतता, निसर्ग आणि तुम्ही. एक छोटी विनंती, अशी ठिकाणं आपलीच आहेत, त्यामुळे इथे येताना कचरा टाकू नका आणि या शांततेचा आदर नक्की करा. जर तुम्ही पुण्यात असाल आणि एक असा ठिकाण शोधत असाल जिथे तुम्ही खरंच रिलॅक्स होऊ शकता, जिथे मन शांत होतं आणि विचार स्पष्ट होतात, तर रामदरा मंदिर ही जागा एकदा तरी नक्की अनुभवायला हवी. अशाच पुण्याजवळच्या शांत आणि खास ठिकाणांचा शोध घ्यायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुण्यासारख्या गजबजाटात
शांततेचा शोध घेणाऱ्यांपर्यंत.